पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ पाचल आणि अर्जुना खोरे विकास मंडळ कारवली यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि मीठ गव्हाणे पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। 10वीच्या परीक्षेत तालुक्यात प्रथम येणाऱ्या एका विद्यार्थ्याला 5,000 रुपये देण्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी गव्हाणकर यांनी केली होती। मात्र दोघांनीही समान गुण मिळवल्याने ही रक्कम विभागून दिली जाईल का अशी विचारणा झाली होती। यावर बोलताना गव्हाणकर म्हणाले की जाहीर केलेली 5,000 रुपयांची रक्कम विभागून न देता दोन्ही विद्यार्थ्यांना प्रत्येकी 5-5 हजार रुपये देण्यात येतील असे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले होते। अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या सन्मान सोहळ्याला नुकतीच पदोन्नती झालेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कमलाकर पाटील यांचा देखील संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला। आमचा गुणवंत सत्कारचा जो कार्यक्रम होता त्यासाठी सर्व पाचल पंचक्रोशी ते शिक्षण मंडळ प्रसार पाचलचे व गव्हाणकर सर यांचे खूप खूप धन्यवाद। आणि माझ्या यशासाठी मला सर्व माझ्या शिक्षकांचं मार्गदर्शन लाभले, तसेच आमच्या संस्थेतील सर्वांचा खूप पाठिंबा होता, तसेच पालकांचा खूप मार्गदर्शन होते, त्यांचे देखील मी धन्यवाद म्हणते। आणि आज जे सरांनी मला बक्षीस दिले त्यासाठी खूप खूप धन्यवाद। आणि हे बक्षीस जरी रोख रकमेत असलं तरी त्याचं खूप मोल असते ते, आणि ह्याचे आम्हाला पुढे खूप त्याचं कौतुक राहील की आम्हाला असं बक्षीस कधी मिळालं होतं म्हणून। आणि सर तुमचं खूप खूप धन्यवाद। आणि तुमचे जे खडतर जो प्रवास होता त्यासाठी देखील तुम्हाला खूप खूप अभिनंदन, आणि तेच तुमचं खूप कौतुक आहे सर। आणि ते बोलून पालक आणि त्यांना मार्गदर्शन करणारे यशवंत शिक्षक या सर्वांना माझा नमन। असं झालं होतं, माझा जन्म राजापूर तालुक्यातील माडबन गावात। 66 वर्ष मुंबईत राहून मी माझ्या माडबन गावाचा कोरोनाच्या वरून स्थायिक झालो, आणि ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचा आता लवकर कधीकडे शतक महोत्सव झाला। पण एक इच्छा होती आयुष्यामध्ये, माणूस जेव्हा जन्माला येतो त्यावेळी त्याच्या वाट्याला 3 माता येतात। एक जन्म देणारी आई, दुसरी पृथ्वी माता, आणि तिसरी म्हणजे ज्या शाळेत आपण शिकतो ती आई। शाळा ही फार मोठी। तर इथे आल्यानंतर वाटलं होतं की काहीतरी, जेव्हा मी 7वी पास झालो, स्थापन झालं होतं, अत्यंत गरिबी। तर माझ्या घरामध्ये, आमच्या घरामध्ये मुद्दा मी तुम्हाला जास्त पिढत नाही, पण एक सांगतो विद्यार्थी तसे काय असू शकते। तर साखर वाटायला माझ्या आईकडे 4 आणे सुद्धा नाही, केवळ 1954 साली 7वी पास फायनल। मग माझ्या आईने काय करावं, कालवं बोचली खाडीत गेली खावं, माधू बाबू पास झालो, वाटू काय नाही, खाडीत गेली, कालवं बोचली, आणि 4 आण्याचे कालवं विकून दिले, साखर दिली। आणि आता मुलांना तुम्हाला जे काय मी पैशाच्या स्वरूपात बक्षीस केलं त्या माझ्या आईने 1954 साली जी साखर वाटली होती ना, आणि मग मुंबईत गेलो। आता काय खूप उशीर झाला आहे, पण थोडक्यात सांगतो मी। 10वीची परीक्षा फार महत्त्वाचा आयुष्यातला फार मोठा टप्पा आहे। जेव्हा ज्येष्ठ नागरिक संघाचा मी सदस्य झालो आणि गेले 8 वर्ष पूर्ण झालं, तर म्हटलं नुसतं ज्येष्ठ नागरिक करून तुम्ही काय करणार, पिकनिक काढणार, हे करणार, ते करणार, बाकी सगळं करणार। परंतु ज्येष्ठ नागरिकांनी काहीतरी आदर्श म्हणून लोकांसमोर ठेवला पाहिजे। आपण काय करूया, अनेक झाले माझ्याबरोबर डोक्यात असे आहे। राजापूर तालुक्याविषयी मला नितांत आढळ। मुंबई जेव्हा गेलो तेव्हा मराठी वस्ती नसतो, बैले होते, काही बेंगलोरी होते। तो बेटा तुम कहाँ रहते हो? तुम्ही सगळे जिस देश में गंगा बहती है उस राजापूर का मैं वासी। आणि तुम्हाला सांगून खरं वाटणार नाही, 1984 साली ज्यावेळेस वस्त्र नाटक घेऊन आम्ही लंडनला गेलो, तेव्हा राजांना न विसरता राजापूरच्या गंगेची बाटली गंगेत घेतली होती। आणि थेम्स नदीवर जेव्हा फिरायला गेलो त्या राजापूरची गंगा थेम्स लंडनच्या थेम्समधून सोडली गेली। वस्त्र नाटक साहित्य सम्राट पु ल देशपांडे जेव्हा पाहिलं तेव्हा गव्हाणकर म्हणजे एवढा चांगला नाटक तुम्ही लिहिला, तुमचं गाव खयचं गाव तुम्ही? तर मी म्हणालो की राजापूरचा। अरे
कमान तुम्ही राजापूरचे म्हणून का हो म्हणे राजापुरातील जैतापूरच्या खाडीतील कालवं गवून मी लिहायला निघलेलो आहे पुला देशपांडे म्हणाले. आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकरांनी रविंद्रनाथ म्हणजे माझ्या नाटकामध्ये सेलिब्रिटी म्हणून काम केलं होतं. तेव्हा मला विचारलं की जिकडून जे पण गव्हर्नमेंट तुमचं गाव नसतो. म्हणलो मी तुम्ही राजापूर माहिती राजापूर अहो काय म्हणता काय एवढं चांगलं नाटक लिहिलं तुम्ही राजापूरचे आहे बोललो चांगलं पण तुमचं गाव कुठलं हो काशीनाथ घाणेकर म्हणजे राजापूरचा माझा जन्म आहे. मग मी म्हणून खरं म्हणून तुम्ही चांगला अभिनय करता. आणि सांगतो शिक्षण मी जेव्हा 7वी पास होत नव्हतो वडिलांना 12 वर्षात वेळ होती कुठे शिक्षण घ्यायची सोय नव्हती वडील फुटपाथवर झोपायचे स्मशानात झोपायचं मी त्यांच्याबरोबर पुढचं बाकीचं काय सांगितलं. परंतु पहिलीवरची नोकरी मी गेली. आता बघा ओळख कोण द्यायला नाही त्यांचा सत्कार करायचा राहिलं निवेदन पुढे गेले त्यांचा नंतर सत्कार करा विसरू नका आणि फार महत्त्व. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही दोन्ही शाळांनी मिळून हा जो सगळा आनंद सोहळा घेऊन आणला तेव्हा दोन्ही शाळांचं मी खूप आभारी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.